नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आज आपण ऐकणार आहोत शैलजा राजे यांच्या वेगळ्या वाटा या पुस्तकातील अरे संसार संसार ही कथा. परवा मधू येऊन गेला, तडकलेला, चिडलेला, रागाने धुमसलेला. आला तोच गर्जत दारातून मला हाका घालीत. मी चमकून बाहेर आलो. मधूचे हे असले रूप मी कधीही पाहिले नव्हते. माझ्या हातात चहाचा कप होता, तोच मी त्याच्या हाती दिला. म्हणालो, आधी चहा घे, जरा नीट बैस. आता काही तू लहान राहिला नाहीस मधू, असा स्वभाव बरा नाही. मधूने माझे ऐकले, मुकाट्याने चहा घेतला. स्वयंपाकघरात बसूनच रामा चहा करीत होता. तोही मधूकडे थोडा आश्चर्याने पाहत होता. मी मधूच्या समोरच बसलो होतो. मधूने एकदा माझ्याकडे पाहिलं, एकदा रामाकडे. मी त्याच्या मनातले ओळखले. मधूला म्हणालो, चल बाहेरच बसू. रामाला विचारले, तुला भाजी आणायला जायचं आहे ना रे? आज भाजी नको म्हणाल्यात बाई. मी थोडा विचारात पडलो. हिने भाजी नको असताना मी भाजी हवी म्हणणं ठीक नव्हतं. मग मी खोलीतून थोडे पैसे आणले, रामाच्या हातात देत म्हटलं, मधुभाऊ आले आहेत, मुलांसाठी काहीतरी घेऊन ये. पेस्ट्रीज, डाळिंब. मिंटू डाळिंब मोठ्या आवडीने खातो नाही रे? हा प्रश्न मी मधूला विचारला होता, पण त्याचे तिकडे लक्षच नव्हते. अस्वस्थ होऊन तो बोटांची चालवाचालव करीत होता. त्याचे काहीतरी बिघडले होते खास. मधूचे हे असे बिघडावे याचे मला नवलच वाटत होते. तो आनंदी होता. त्याला जे जे चांगले शिकवता येईल ते मी शिकवले होते. तो शिकला होता आनंदाने. आज तो चांगल्या हुद्द्याच्या जागेवर होता. रत्नासारखी सुरेख पत्नी त्यांनी निवडली होती. त्याच्या निवडीवर आम्ही खुश होतो. त्याच्या लग्नानंतर मीच पुढाकार घेऊन त्याला वेगळे घर करून दिले होते. पिंटू आणि मिंटू ही आमची 2 नातवंडे. गोड होती. मधूचा संसार सुखाचा होता. आतापर्यंत त्याने कसलीही कुरकुर केली नव्हती. तो असा धुमसलेला, चिडलेला, संतापलेला मी कधीच पाहिला नव्हता. असा एकटाही कधी फारसा येत नव्हता. रत्ना बहुधा बरोबरच असायची. मिंटूही असायचे. आज त्याचे काहीतरी खासच बिघडले होते. रामा बाहेर निघून गेला आणि मधूला म्हणालो, चल माझ्या खोलीत बसूया. आई कुठं आहे? मुंबईला गेली आहे वैशूकडे. मधूने वैतागाने टेबलावर हात आपटला होता. का रे, काय झालं? आई आत्ता हवी होती. माझ्या संसाराचा पंचनामा तुमच्या दोघांच्या समोर करायचा आहे मला. मी त्याच्या पाठीवर थोपटले. त्याला थोडा शांत करण्यासाठी त्याच्याकडे न पाहताच मी म्हणालो, संसाराचा पंचनामा कधी करायचं असं माहीत आहे ना मधू? हो, चांगलं माहीत आहे मला. बरं, आधी आपण आत तर जाऊया. इथे असं स्वयंपाकघरात बसून बोलणं आपल्याला नाही बुवा जमायचं. ही जागा तुझ्या आईची. त्याच्या मनावरचा ताण कमी व्हावा म्हणून मी काहीतरी बोलत होतो. बोलता बोलता त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याची आई घरात नव्हती. त्याच्या संसारात काहीतरी वादळ निर्माण झाले होते. मी ते ओळखले होते. पण नक्की काय हे मला जाणून घ्यायचे होते. आम्ही खोलीत आलो. तो माझ्या इझी चेअरवर बसला. आपले कपाळ चोळीत राहिला. त्याची विमनस्क वृत्ती माझ्या ध्यानी आली होती. मी एक सिगरेट पेटवली. त्याच्यासमोर सिगरेट केस धरीत मी म्हणालो, घे. त्याने नवलाने पाहिले. तो सिगरेट ओढायला लागल्याचे मला समजले असेल असे त्याला वाटत नसावे. मी हसून म्हणालो, अरे घे ना, तू एमकॉमला गेलास तेव्हापासून स्मोक करतो आहेस ना. घे. आता माझ्यासमोर स्मोक करायचं तुला इतकं संकोचायचं कारण नाही. वी आर फ्रेंड्स नाव. काय म्हणतोय पिंटू, सायकल आवडली का? सारखा सायकलवर बसूनच असतो. बहुधा सायकलची सगळे रेकॉर्ड्स ब्रेक करणार तो. मधूची स्वारी थोडी स्थिरावत होती. माझा तोच तर प्रयत्न होता. विमनस्क वृत्तीत त्याला जे सांगायचे होते ते मला ऐकायचे नव्हते. पिंटूनंतर मी मिंटूची चौकशी केली. महिनाभरापूर्वीच मी तिला पाहिली होती. या महिन्यात मीही त्याच्याकडे गेलो नव्हतो आणि तोही आलेला नव्हता. मी असा सहज मनाशी हिशोब करता करता माझ्या ध्यानी आलं, 1 महिनाच का, गेले 2-2.5 महिने मधू इकडे आलेला नव्हता. एवढी दीर्घ मुदत अशी त्याने आमच्या भेटीस प्रथमच घेतली होती. माझ्याही हे कसे लक्षात आले नाही याचे मला नवलच वाटले. 2.5 महिने म्हणजे काही थोडा काळ नव्हता. त्या एवढ्या मुदतीत काहीही होऊ शकते. मी मधूला विचारले, मिंटू आता खूप बोलायला लागले असेल नाही रे? ती बोलत नसती तर बरं झालं असतं अण्णा. म्हणजे रे, मला तुझ्या बोलण्याचा उलगडा होत नाही. तो करावा म्हणूनच तर आलो आहे मी अण्णा. मला रत्नाशी डायव्हर्स घ्यायचा आहे. काय? माझ्या हातातली जळती सिगरेट हातातून कधी पडली ते मला कळलेच नाही. मधूच्या तोंडून हे असले काही ऐकावे लागेल अशी कधी कल्पनाही मनात त्याने शक्य नव्हते. मधूचा संसार खरोखरच सुखाचा, समाधानाचा होता. निदान मला तरी तसेच वाटत होते. तशी शंका येणेही शक्य नव्हते. मी मधूला विचारले, काय म्हणतो आहेस तू मधू? त्याने सिगरेटची वर्तुळे उठवली. त्या वर्तुळातच तो क्षणभर गुंगला. माझा प्रश्न त्याने ऐकला नसावा असे मी मानायला तयार नव्हतो. सांगण्यासाठी तो मनाची तयारी करत होता. एवढा आधी मी त्याला देणार होतो. मधूने एकामागून एक वर्तुळे उठवीत सिगारेट संपवून टाकली. क्षणभर त्याने आपले कपाळ चिमटीत धरून ठेवले. मग डोळेही मिटून घेतले. मी फक्त त्याच्याकडे पाहत उभा होतो. त्याच्या बोलण्याची वाट पाहत होतो.
माझ्या आराम खुर्चीवर टेकले मस्तक त्याने वर केले. तो त्या खुर्चीतच ताठ बसला. त्याने माझ्याकडे पाहत म्हटले, अण्णा, मी अविचारी नाही हे माहीत आहे तुम्हाला. मी हा जो निर्णय घेतोय आहे ते सारे असहाय्य झाले म्हणूनच. एकूण काय घडलं आहे ते सांगतोस मधू? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू सांग, मग आपण यातून काय मार्ग निघतो ते पाहू. सारं नीट समजलं पाहिजे मला. ते सारं सांगण्यासाठीच आलो आहे मी अण्णा. पण आता आईही हवी होती. तिचं रत्नावर फार प्रेम आहे ना. ते कुणीही प्रेम करावं, कुणालाही आवडावी अशीच आहे रत्ना. मलाही फार आवडते ती. तिने आपला पाय जोरात आपटला. डॅमिट, यामुळे तर अशी वागते आहे ती. तिला वाटते आपण कसंही वागलो तर सारी खपून घेतील. पण अण्णा, मला ते मुळीच सहन होणार नाही. एका आदर्श घराची ती सून आहे हे विसरली ती. काय केले तिनं मधू? कसं सांगू अण्णा तुम्हाला? कोणत्याही पुरुषाला या असल्या गोष्टी आपल्या तोंडून सांगताना अपमानाचं दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. हे दुःख फार मोठं असतं अण्णा. याची कल्पना तुम्हाला कधीच येणार नाही. जळतो आहे मी त्या भयंकर अपमानाच्या आगीत. वाटतं हे मस्तक फुटून आता या क्षणी रक्ताचा पाठ वाहणार आहे आणि त्यातच मी संपणार आहे. मधू, असे म्हणून मी त्याच्याजवळ गेलो. तो असा एवढा अस्वस्थ झालेला मी कधीच पाहिला नव्हता. मधू माझा लाडका होता. तो त्याच्या अनेक गुणांमुळे, विवेक आणि विचार या 2 गुणांची त्याच्याजवळ मुळीच कमतरता नव्हती. मी जवळ जाताच मधूने माझ्या पोटाशी डोके टेकले. 35शीतला मधू या क्षणी पोराहून पोर झाला होता. त्याला आमचा आधार हवा होता. माझ्या पोटावर टेकलेले त्याचे मस्तक मी हलक्या हाताने थोपटले. मधूने एक गदगदत हुंदका दिला. तो त्याच गढुळलेल्या आवाजात बोलला, अण्णा, असं माझ्यात काय कमी दिसलं म्हणून रत्नाने असं वागावं? मला हे असं अपमानाचं दुःख द्यावं? आणि दुसऱ्याच क्षणी आपली मान वर उचलून तो धुमसत्या आवाजात बोलला, पण मी हे सहन करणार नाही. तिला हे असंच वागायचं असेल ना तर खुशाल वागू दे. मी तिला मोकळी करणार आहे. तिचा माझा काही संबंध उरलेला नाही. घटस्फोट घेण्याचं मी ते नक्की केलं आहे. काय झालं आहे मधू, ते मला स्पष्ट सांग. रत्ना, नकळत माझ्याही घशात एक आवंडा आला. हे असले काही माझ्या लाडक्या मधूच्या जीवनात घडावे याचे मला खरोखरच दुःख होत होते. हे हालाहाल पचवण्याची ताकद मधूच्या अंगी खासच नव्हती. त्याचा संसार कोलमडणार होता. यावेळी काहीही न बोलता त्याने माझ्या सिगरेट केसमधली एक सिगरेट शिरगावली. त्याने 2-4 फेऱ्या त्या खोलीत मारल्या. 2दा तो पलंगाला अडला. म्हणजे तो डोळे मिटूनच वेरझाऱ्या घालत होता. मला सारे सांगितले होते. अलीकडे मधूला बऱ्याच वेळा टूरवर जावे लागत होते. मागचा संबंध महिना तो असाच घराबाहेर होता. मध्येच 1.5 दिवसांची त्याला सवड मिळाली. मोठ्या अधीरमानाने तो घराकडे धावला. त्याला वाटले होते आपल्याला असे अचानक आलेले पाहून रत्नाला आनंदाचे भरते येईल. त्या 1.5 दिवसातला एक क्षणसुद्धा ती वाया घालवणार नाही. त्याने घरात प्रवेश केला तेव्हा पिंटू आणि मिंटू दोघंच होती. सोबतीला त्यांची म्हातारी मोलकरीण. मधूला असे अचानक आलेले पाहून म्हातारीला नवळ वाटले. ती म्हणाली, साहेब, तुम्ही एवढ्यात येणार नव्हता ना? सवड मिळाली, आलो. रत्ना कुठं आहे? बाईंना का माहीत तुम्ही येणार असं? त्या लोणावळ्याला गेल्या आहेत. कधी गेली? पप्पा, मम्मी काल गेली, उद्या येणार आहे. पिंटूचे ते उत्तर ऐकून मधूचा सारा उत्साह मावळला. तरी पण मुलांच्यात रमण्याचा त्याने प्रयत्न केला. पिंटू मिंटूशी खेळताना, बोलताना त्याला कितीतरी गोष्टी नकळत कळत होत्या. रत्ना अलीकडे अशी नेहमीच बाहेर जात होती. मधूचे असे टुरिंग तिच्या पथ्यावरच पडले होते. मधू मरत होता आणि ही इकडे मुलांना खुशाल म्हातारीच्या अंगावर टाकून मजा मारत होती. आणि तीही मधूच्याच मित्राबरोबर, अजितबरोबर. मधू भाड सारे सांगत होता. सांगताना कितीदा तरी संतापाने थरथरत होता. कधी कधी भावना अनावर होऊन अडखळत होता. मधूनच त्याचे बोलणे थांबत होते आणि तो नुसत्याच फेऱ्या घालीत होता. आपल्या कपाळावर बुक्की मारून घेत होता. मी सारे अवाक होऊन ऐकत होतो. क्षणभर मला ते सारे खरे वाटत नव्हते. रत्नासारखी साहस गुणी मुलगी संसारात आज 6 वर्ष रमलेली असं वागू शकेल काय, असा प्रश्नही माझ्या मनात निर्माण झाला होता. माझे मन क्षणभर सुन्न झाले होते. मधूशी काय बोलावे मला कळेना. मधू सारखा बोलत होता आणि मग एकदम वळून तो मला म्हणाला, अण्णा, तुम्ही मला या बाबतीत काही सांगू नका. आजपर्यंत मी तुमची कधीही अवज्ञा केली नव्हती. पण हे मी काहीही चालू देणार नाही. हे दुःख, हा अपमान किती क्लेशदायक असतो याची तुम्हाला कुठून कल्पना असणार? आईसारखी एक साध्वी स्त्री तुमचा संसार करते आहे. माझा संसार मात्र आज संपला अण्णा. मधू निराशेचे, उद्वेगाने सारखे तेच बोलत होता. आता मात्र मला त्याचे बोलणे थांबावे व तो इथून निघून जावा असे मनापासून वाटत होते. मधू माझा लाडका मुलगा होता वैशूपेक्षा. पण या क्षणी मला तो कोणी परका वाटत होता. त्याचे हे बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत मी राहिले नव्हतो. मधूला सावरायला निघालेला मीच कुठेतरी घसरत होतो. जागेवरून निसटत होतो. बाहेर गेलेला रामा परत आला आणि मधूचे बोलणे थांबले. मला एकदम कशातून तरी सुटल्याचे समाधान झाले. मधूचे आता काहीही ऐकण्याची माझी इच्छा नव्हती. मधू जायला निघाला. जाता जाता तो काही एक अपेक्षेने माझ्याकडे पाहत होता. कदाचित मगासारखे त्याला माझ्याजवळ मी घ्यावे अशी त्याची इच्छा असेल. पण मला ते काही करता येण्यासारखे नव्हते.
मधूच्या भावना समजत असूनही मी त्याच्याशी समरस होऊ शकत नव्हतो. मधू काहीसा वैतागून तडफडत गेला होता. पण त्याहीपेक्षा अधिक तडफडत होते माझे मन. मी सैरभर झालो होतो. उगाचच शतपावल्या घालीत होतो. मी खोलीत नजर फिरवली. मी रिटायर झालो होतो. मागच्याच वर्षी माझी 61 सर्वांनी मोठ्या समारंभाने साजरी केली होती. त्यातल्या होमाच्या वेळचा एक फोटो फारच छान आला होता. हिने तो या माझ्या खोलीत लावला होता. माझी नजर त्या फोटोवरच खिळून राहिलेली होती. माझ्या शेजारी बसलेली ही किती सुरेख दिसत होती. तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. मुळात तीक्ष्ण असलेल्या मुद्रेवर समाधानाची तृप्ती दिसत होती. तो फोटो पाहताना मधूही मोठ्या समाधानाने म्हणाला होता, अण्णा, आईचा आणि तुमचा एवढा सुंदर फोटो प्रथमच निघाला असावा. त्याला साथ देत रत्नाई बोलली होती, हा फोटो पाहताच कुणीही सहज सांगू शकेल अण्णा आईचा संसार किती सुखाचा समाधानाचा झाला आहे ते. आणि मग मधूकडे पाहून ती म्हणाली होती, आपलाही असाच फोटो काढायचा बरं का तुमच्या षष्टपदीच्या वेळी. त्यावेळी हिच्या इतकीच रत्नाई मला सुखी तृप्त भासली होती. आग्रह करून मी त्याही दोघांचा त्या दिवशी फोटो काढून घेतला होता. तो फोटो मी माझ्या टेबलावर ठेवला होता. मी रत्नाकडे पाहिले. रत्ना मधूकडे पाहून हसत होती प्रेमाने. रत्नाची नजर काढून मी पुन्हा हिच्याकडे पाहिले. हिच्या मुद्रेवरचे शालीन सात्विक भाव कुणीही टिपावे इतके स्पष्ट होते. मी सिगरेट केसमधून सिगरेट काढली. हिच्याकडे पाहता पाहता मीही मधूसारखी वर्तुळे हवेत उडवली. त्या एकेका वर्तुळात एक एक प्रसंग गरगरत होता. मला ते गरगरणे नको वाटले. मी एक जोराची फुंकर घातली आणि त्या वर्तुळाची मोडतोड केली आणि जोराचा झुरका घेतला. मधूचे बोलणे मला कानात घुमायला लागले. मी सुखी होतो. त्याच्या आईसारखी सच्छील, सालस, सात्विक. मधूने लावलेली सारी विशेषणे खरी होती. खरोखरच ती सात्विक होती, सालस होती. तिचे कितीतरी गुण घेण्यासारखे होते. ती देखणी तर होतीच. संसारातील तिची टापटीप वाखाणण्याजोगी होती. या माझ्या संसारात तिने खूपसे काही मला दिले होते. मला ते काहीही नाकबूल करायचे नव्हते. खरोखरच दृष्ट लागावी असा आमचा आदर्श संसार होता. मी सुखी होतो, समाधानी होतो. तिने माझ्या संसारात केलेले कष्ट अनमोल होते. दिलेले समाधान बिनतोड होते. पण हे सारे मला सहजासहजी मिळाले नव्हते. हे सारे सुख, ही सारी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मी फार मोठे मोल दिले होते. मी काय केले, काय सोसले हे कुणालाही माहीत नव्हते. तिला याची जाणीव होती. बोलून दाखवत नसली तरी माझ्याबद्दलची तिची भावना मला समजत होती. माझी ऋण फेडत होती. तिची कृतज्ञता हर घडी मला जाणवत होती. आमच्यापैकी कुणीही पुन्हा त्या गोष्टीचा उच्चार केला नव्हता. आम्ही दोघेही आणि तो, बस. आमच्या तिघांखेरीज चौथ्याला यातले काहीही माहीत नव्हते. तो पुन्हा कधी दिसला तरी ती चुकूनही त्याच्याकडे पाहत नव्हती. मनाशीच खंत करत होती. तिची खंत कळत असूनही तिच्याकडे दुर्लक्ष करत होतो. झाल्या गोष्टींचा उच्चारही न करता हिच्याशी आमच्या संसाराबद्दल बोलत होतो. हळूहळू हिच्यात बदल होत होता. हिच्या मनातली खंत नाहीशी होत होती. मी संसारात रस घेत होती. पण हे सारे करताना सुरुवातीला खूप मनस्ताप भोगला होता मी. आता रत्नाचे गाऱ्हाणे घेऊन आपले मन मोकळे करायला मधू माझ्याकडे आला होता. त्यावेळी मला कुणाचाही आधार नव्हता, आसरा नव्हता. मी एकाकी, एकटाच पडलो होतो. ते दुःख, तो अपमान, ती कुचंबना सारे एकटाच सोसीत होतो. गरगरणाऱ्या पाकोळीसारखा भिंतीवर आपटत होतो. डोके फुटायची वेळ आली होती. ध्यानीमनी नसताना मला ते सारे प्रत्यक्ष पाहायला मिळाले होते. तो प्रसंग आठवला आणि मला एक गोष्टीची चुटपुट लागली. मी मधूला एक गोष्ट मुळीच विचारली नव्हती. त्याने रत्नाला आणि अजितला मी जसे हिला आणि त्याला पाहिले होते तसे पाहिले होते का? पण एका क्षणात माझा मूर्खपणा मला जाणवला. हे असे मी कसे विचारणार होतो त्याला? कुठल्या शब्दात? त्यावेळी त्या गोष्टीचा कुठल्या शब्दात उल्लेख करावा हे मला कळत नव्हते. हिला कशी ओळख द्यावी याचा मी विचार करीत होतो. खरे तर माझ्या जागी एखादा रांगडा गडी असता तर त्याने त्या क्षणी दोघांची हाडे ठेचली असती. असली मारामारीची, शिव्यागाळीची कितीतरी उदाहरणे मी वाचली होती आणि त्या रानटीपणावर टीकाही केली होती. त्या क्षणी माझेही रक्त असेच उसळत होते. त्यातला बूट काढावा आणि त्या दोघांना पिटून काढावे, पण मी मोठ्या कष्टाने स्वतःला आवरले होते. आज मधू जसा माझ्या आधाराला लावला होता तसा मी त्यावेळी सागराच्या आधाराला गेलो होतो. त्याच्या उसळत्या लाटांच्या वेगापेक्षा माझ्या मनातल्या थैमानाचा वेग अधिक होता. त्या सागराच्या अथांग खोलीत स्वतःला डुबवून टाकावे असाही एक विचार माझ्या मनात येऊन गेला. परंतु त्यावेळी या मधूनेच मला अडवले होते. माझ्या मुळातल्या विचारी मनाने मधूचा विचार केला होता. माझ्या मागे मधूचे कसे होईल या विचाराने मी स्वतःला सावरले होते. मध्यरात्रीपर्यंत मी समुद्रावरच्या त्या वाळूत पडून राहिलो होतो. भरती आली न लाटांचा हलकासा स्पर्श झाला. त्यावेळी मी भानावर आलो. घड्याळात पाहिले. 2 वाजून गेले होते. घरी जावेसे वाटत नव्हते, पण दुसरीकडे कुठेही जायचीच मला सवयच नव्हती. आपोआप माझी जड पावले त्याच दिशेने पडत मी घराशी आलो. दुरूनच घरातले सारे दिवे जळत असल्याचे दिसले. नकळत माझा ओठ चावला गेला. तो अजूनही घरात नसेल ना? तो असला तर आपण काय करायचे हे मला कळत नव्हते. मला तमाशा करायचा नव्हता. माझ्या अपमानाचे हसे व्हावे अशी माझी इच्छा नव्हती. माझ्या संसाराला पडलेले हे छिद्र कोणाच्या ध्यानी यावे असे मला वाटत नव्हते.
माझा हा पराजय मला जगापुढे उघडा होऊ द्यायचा नव्हता. त्यासाठी काय करावे हे मात्र मला कळत नव्हते. हिला याच्यापुढे ढकलून द्यावे हा खरे तर अगदी साधा सोपा उपाय मला पहिल्या क्षणीच सुचला होता. पण तो अंमलात आणल्यानंतर माझे छिद्र छुपे राहणार नव्हते. माझ्या अपमानाचे खिंडार जगाला स्पष्ट दिसले असते. मला ते नको होते. हिला शासन करायची कुठलीही एक कल्पना माझ्या मनात स्थिरावत नव्हती. मी चांगलाच सैरभैर झालो होतो. त्या सैरभैर अवस्थेतच मी जिना चढलो. मला वाटले हिने मला दुरून येताना पाहिले असावे, कारण मी 2 पायरे चढायच्या आधीच हिने दार उघडले होते. तिच्याकडे पाहूसुद्धा नाही इतका मला तिचा तिरस्कार आला होता. मी मुकाट्याने घरात शिरलो. ती तत्परतेने पुढे आली. काळजीच्या सुरात बोलली, कुठे होता तितका वेळ? माझा जीव नुसता उडून गेला होता. माझ्या अंगाची लाही फुटत होती. दातोट खाऊन मी तिच्याकडे रोखून पाहिलं. तिच्या देखण्या मुद्रेवर खरोखरच विषण्णता पसरली होती. माझ्या चिंतेचे सावट तिच्या डोळ्यात मला दिसत होते. तिच्या ढोंगीपणाचा मला संताप आला होता. तिला खूप काहीतरी बोलावे म्हणून मी तिच्याकडे पाहिले. ती माझ्या धोतराच्या निऱ्या नीट करीत होती. तितक्याच कुशलतेने, कलकलीने. मी मुकाट्याने धोतर हातात घेतले. आत गेलो. ताटपाट मांडून तयार होते. शेगडीवर सारे अन्न झाकलेले होते. माझ्या मागोमाग ती आत आली. मी म्हणालो, मला जेवायचं नाही. का? कुठे जेवण झालंय का? कुठं मसनात जेवायला जाणार होतो मी? बाहेर शेण खायची सवय नाही मला. माझ्या नकळत मी बोलून गेलो. ती कावरीबावरी झाली. माझ्याजवळ येऊन काही विचारण्याचा तिला धीर झाला नाही. मीही काही बोललो नाही. त्यावेळी नाही, त्यानंतरही नाही. मी तिच्याशी बोलणे अजिबात सोडले. सगळेच संबंध तोडले. मी फक्त घरात राहत होतो एवढंच. सुरुवातीला तीही काहीशी ताठरवृत्तीनं वागली. मला पुन्हा पुन्हा विचारत होती. हे असलं वागणं शोभत नाही. माणसानं थोडा पाचपोच ठेवून वागावं. मी तिला कशालाच काही विचारत नव्हतो, पुसत नव्हतो. हा असा मी कधीच वागलो नव्हतो. बाहेरून येणाऱ्याला आमच्या घरात हे असले भयंकर तुफान उठले आहे याची कल्पनासुद्धा आली नसती. सागराच्या पोटात दडवडलेले वडवाळणासारखे हे तुफान होते. वरून शांत भासणारे पण आतून रसरसणारे. हे सारे केवढे क्लेशदायक होते याची कल्पना कुणालाच येणे शक्य नव्हते. तो आता येत होता की नाही याच्याशी मला काही कर्तव्य नव्हते. मी एकदाच जे पाहिले होते ते पुन्हा पाहायची माझी इच्छा नव्हती. ती माझी सारी सेवा करीत होती. माझ्याशी बोलायचा तिचा प्रयत्न चालूच होता. पण मी त्याला मुळीच दाद देत नव्हतो. मी मुकाच झालो होतो. दिवसामागून दिवस चालले होते. ती सुकली होती. रात्री कितीतरी वेळा मी तिचे दबके हुंदके ऐकले होते. पण त्याच्याशी मला काही कर्तव्य नव्हते. ती कुणासाठी रडते हे मी विचारणार नव्हतो. ती कुणासाठीही कितीही रडू दे यात माझा मुळीच संबंध आता उरला नव्हता. मी असाच धुमसतच होतो. माझ्या या धुमसण्याचा भडका होऊ नये याची मी खबरदारी घेत होतो. आपले काय चुकले हे ती मला परोपरीने विचारत होती. उत्तर मला द्यायचे नव्हते. तिला शासन करायचा हा उत्तम मार्ग मला सापडला होता. हे असे माझे वागणे महिनोन्महिने चालू होते. आणि एक दिवस तिच्याकडे सहज पाहताना मला तिच्यातला फरक जाणवला. तिला पुन्हा दिवस गेले होते. ते पाहून मात्र माझ्या हृदयात विलक्षण कळ उठली. हे मूल कोणाचे असेल? आता 3 महिन्यात मी तिला स्पर्श केलेला नव्हता. पण तिच्या एकूण अवस्थेवरून 3पेक्षा अधिक महिने झालेले दिसत होते. मला तिची ही अवस्था अधिक तापदायक होत होती. ती पुरती सुकली होती. तिची सारी रया जणू कोळपून गेली होती. जेवते का नाही, खाते का नाही याबद्दल गेल्या कितीतरी महिन्यात मी चौकशी केली नव्हती. आताही मला करण्याची इच्छा होत नव्हती. पण तिची काळजी मात्र वाटत होती. हे मूल मला नको होते. कदाचित ते माझेही असण्याचा संभव होता, पण खात्री नव्हती. त्या मुलाबद्दल माझ्या मनात मुळीच माया निर्माण होणार नव्हती. ती मात्र माझ्याकडे आशेने पाहत होती. माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करत होती. मागचे दोन्ही अनुभव तिच्या जमेत होते. पहिल्या वेळी तर तिचे वारेमाप कौतुक सर्वांनीच केले होते. 8व्या महिन्यात अकाळी बाळंत होऊन ते मूल गेले तेव्हा मी तिला किती धीर दिला होता. तिच्या विरंगुळ्यासाठी म्हणून मी मुद्दाम तिच्या माहेरी 15 दिवसाची रजा काढून राहायला गेलो होतो. मधूच्या वेळी माझी आई नव्हती, पण तिच्या आईकडे न पाठवता मी स्वतःच तिचे सारे काही केले होते. तिच्यावरचे माझे प्रेम पाहून त्यावेळी तिच्यापेक्षा तिच्या आईच जास्त सुखावली होती. तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या तर सारख्या माझ्या मागावरच होत्या. प्रेमाचे, प्रीतीचे कळश ओसंडीत वाचत होत्या. ते सारेच मोठे रमणीय होते. तिला ते सारे आठवत असावे, कारण मधून मला ऐकू येईल अशा तऱ्हेने त्या आठवणी ती काढत होती. स्वतःशीच विवळत होती. मी मात्र निष्ठुर होतो. तिच्या व्यथा, वेदना मला दिसत नव्हत्या. निदान मी तसे भासवीत तरी होतो. तिला अशी हिंदीन आलेली पाहताना मला आनंद होत होता. एक दिवस मला जरा कसं वाटत होतं. मी घरातच होतो. ती बाहेरच्या खोलीत बसली होती. तो आला. मला वाटले तो असा दुपारच्या वेळी येत असावा. मी घरात आहे याची त्याला कल्पनाच नव्हती. तो आला. त्याने मोठ्या प्रेमाने हिला हाक मारली, बॉबी. मला त्याची चाहूल लागली होती. मी गप्प राहून सारे पाहणार होतो, ऐकणार होतो. आता ही काय उत्तर देते इकडे माझे लक्ष लागले होते. ती गप्पच होती. कदाचित मी घरात आहे या धास्तीने. त्याने पुन्हा हाक मारली,
बॉबी, अगं मी इतक्या वेळा येतो, तू माझ्याशी एक शब्द बोलत नाहीस. काय झालं आहे तुला? तुला मी एकदा सांगितलं ना, तू पुन्हा येऊ नकोस म्हणून. मग असा का पुन्हा पुन्हा माझा छळ करतो आहेस? मला तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाही. अगं पण पाया पडते मी तुझ्या. इथून आधी चालायला लाग. एवढी कशी बदललीस गं? त्या दिवशी मला वाटलं माणसाचा चुकून पाय घसरतो, माहीत आहे ना तुला. मी तुला तेव्हाच सांगितलं होतं, पुन्हा माझ्याकडे येऊ नकोस, माझ्या वाटेला जाऊ नको. भाऊ म्हणून मी तुझ्याशी थोडी मोकळेपणाने वागले, याचा तू फायदा वेगळ्या तऱ्हेने घेतलास. आता पुन्हा मला तोंड दाखवू नकोस, हे कितीदा सांगू तुला. ती तळतळून बोलत होती. तो तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी मी उठून बाहेर आलो. बोलण्याच्या भरात मी घरी आहे हे बहुधा ती विसरली होती. मला पाहताच दोघेही चपापले. मी नुसते त्याच्याकडे पाहिले. तो निघून गेला. तो बाहेर पडला आणि ही माझ्या पायावर कोसळली. एकदाच नकळत ती चुकली होती. तिने कबुली जबाब दिला होता. क्षमेची याचना केली होती. होणाऱ्या बाळाची शपथ घेतली होती. त्या बाळात मला रस नव्हता, पण ते बाळ माझ्या घरात वाढणार होते. माझे म्हणून ते वाढले आणि मला दिसले. वैशू अगदी माझ्यासारखीच दिसते. मी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण माझे जे प्रेम मधुवर होते ते वैशूवर नव्हते. का ते माझे मलाच कळत नव्हते. मी वैशूची कुठलीच गोष्ट अमान्य करीत नव्हतो. पित्याने जे जे मुलीसाठी करायचे असते ते ते मी केले होते, करीत होतो. पण मधूचे जे स्थान माझ्या जीवनात होते ते वैशूचे नव्हते. हिची मात्र वैशू फार लाडकी होती. कारण तिचा पायगुण चांगला होता. मी पुन्हा तिला परत मिळालो होतो. तिचा मोडू पाहणारा संसार स्थिरावला होता. मधू गेल्यापासून हे सारे आठवत होतो. आज मी यशस्वी जीवन जगत होतो. माझा संसार सुखाचा आहे असे जग मानित होते. परंतु त्यासाठी ही एवढी जबर किंमत मला आणि हिलाही द्यावी लागली होती. हिची त्यावेळची अवस्था अनुकंपनीय होती. आज काल बदलला असला तरी रत्नालयातून खरे सुख लाभेलच याची खात्री नव्हती. मधू तर पार विस्कटणार होता. पिंटू मिंटूची अवस्था काय झाली असते याची मला कल्पनाच करवत नव्हती. मधूच्या संसाराचे असे छिन्नभिन्न चित्र पाहण्याची माझी इच्छा नव्हती. मधूला वेलीच सावरणे भाग होते. त्यासाठी माझ्या संसारातला तो काळाकुट्ट काळ मला मधूला दाखवायला हवा होता. मधूवर माझा विश्वास होता. आपल्या अण्णांच्या मनातले हे दुःख तो कधीच उघडे करणार नाही याची मला खात्री होती. त्याच्याकडून मला एक वचन हवे होते. त्याच्या आईला याबाबतीत पूर्ण अंधारात ठेवण्याचे. रत्नाला सावरण्याचे काम मी स्वतः करणार होतो. रत्ना गुणी, सालस मुलगी होती. मोहाचे क्षण पायाखालच्या वाळूसारखे असतात. कधी निसटते, कधी चिकटते, पण चिकटलेले हे वाळूचे कण झटकले की धूर होतात. मोह असाच असतो. मधूला हे सारे पटवून द्यायचे. आता मला धीर निघत नाही. मी भराभरा कपडे करतो. मगा रामाने आणलेला खाऊ पिशवीत भरून घेतो. पिंटू मिंटूचं घर सुरक्षित ठेवण्यासाठी मी उतावीळ होतो. भराभरा मधूच्या घराकडे चालायला लागतो. धन्यवाद.